चला नागपूरच्या बातमीने सुरुवात करूया। चर्चेतलं शहर याचं कारणच आहे बघा घडलेली घटना। नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना नागपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केलं। आरोपींची पोलीस कस्टडी आज संपत असल्यामुळे सर्व आरोपींना नागपूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। आणि याच विषयी बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ऋषभ परतुंडे आपल्याबरोबर आहेत। ऋषभ, काय माहिती याबद्दल? हॅलो सर, आता काही आरोपींना पोलीस स्टेशनला नेलं आहे आणि यासोबतच आणखी काही आरोपींना पोलीस स्टेशन मध्येच आहेत, त्यांनाही घेऊन जाणार हळूहळू काल आणि आज असे काही अजून अटका झाल्या आहेत, काही अजून आरोपी वाढले आहेत यामध्ये। तर त्या सगळ्यांनाच पोलीस स्टेशन मधून कोर्टात घेऊन जाण्याची प्रोसेस सुरू आहे आणि काहींना नेलं आहे। सुरुवातीला 3 ते 4 लोकांना नेलं आहे आणि अजून काहींना नेण्याचं बाकी आहे। यामध्ये जवळपास 50 ते 60 लोकांना आज कोर्टासमोर हजर करणार आहेत। यामध्ये 50 ते 60 लोक हजर होतील आज पोलीस स्टेशन पोलिसांकडून कोर्टामध्ये आणि त्यांची अजून पीसीआर मागण्याची पोलिसांना तपासण्यासाठी अजून किती दिवस पीसीआर मागतील यावर राहील। ऋषभ, यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की ज्या प्रमुख म्होरक्यांची नावं समोर येताना दिसत आहेत त्यांना अटक झाली आहे का, त्याबद्दलचं स्टेटस काय? प्रमुख म्होरक्या जो सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की त्याची अटक झालेली आहे, परंतु त्याला गणेशपेठ पोलीस स्टेशन मध्ये न ठेवता त्याला नागपूरच्या दुसऱ्या कोणत्या तरी पोलीस स्टेशन मध्ये शिफ्ट केला आहे। पोलिसांच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्यालाही आज अरेस्ट म्हणजे कोर्टात हजर करावं लागणार आहे। फहीम खान जो आहे त्याला आज कोर्टात हजर केलं जाईल, कारण 21 तारीख ही पोलीस कस्टडीची आज शेवटची होती, तर त्यालाही आज दुपारनंतर कोर्टात हजर करण्यात येईल पोलिसांकडून। धन्यवाद ऋषभ या आतापर्यंतच्या अपडेट बद्दल।